कर्जाचा माउंट एव्हरेस्ट झाल्यामुळं दरडोई जवळपास 1,72,000 मराठी जनतेवरती दरडोई कर्ज आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संपूर्ण लोकशाहीचा मूळ पाया या आर्थिक लोकशाहीवरच अवलंबून असतो. सर्वांना सप्रेम जय भीम, जय संविधान, सप्रेम नमस्कार. आज पुन्हा एकदा आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं जो आपण काल साजरा केला 79वा भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस, स्वातंत्र्य दिन, आणि गेल्या 78 वर्षापासून आपण दररोज 15 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करत असतो. तर या 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी आपण एका वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने या स्वातंत्र्याचा दिनाचा एक उहापोह 78 वर्षातला या ठिकाणी आपण करणार आहोत. पहिली गोष्ट अशी की 15 ऑगस्ट 1947च्या पूर्वी जेव्हा इंग्रज आपल्यातून शेवटचे आक्रमणकर्ते राजकीय सोडून गेले आणि आपला देश स्वतंत्र झाला, परंतु त्याच्यापूर्वी हजारो वर्षाची गुलामगिरी, मानसिक, शारीरिक आणि राजकीय व कुसांस्कृतिक आक्रमणामुळे आमचा संपूर्ण देश गुलामीत होता. आणि त्या गुलामीला कायमच झटकून टाकण्यासाठी आम्ही 15 ऑगस्ट 1947ला तत्कालीन सर्व स्वातंत्र्यवीरांनी, स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला तन मन धन आणि बळी जाऊन समर्पित झाले आणि आपला देश स्वतंत्र झाला. परंतु या स्वातंत्र्याच्या मिळालेल्या दुसऱ्याच दिवशी 16 ऑगस्ट 1947 रोजी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी एक मोर्चा काढला मुंबईत आणि त्यांनी त्याच्यामध्ये एक घोषवाक्य दिलं होतं की ये आजादी झूठी है, देश की जनता भूखी है. ज्या पद्धतीनं आणि ज्या वेळी अण्णाभाऊ साठेंनी तो मोर्चा काढला आणि ते घोषवाक्य दिलं, त्याच घोषवाक्याचा मतितार्थ आज आम्ही 2025च्या काळामध्ये जर तपासून पाहिला तर त्यापेक्षाही भयान अवस्था आज निर्माण झालेली आहे. त्याचं कारण असं की स्वातंत्र्यानंतरच्या या 78 वर्षामध्ये जी काही पद्धती या देशामध्ये निर्माण झाली आणि निर्माण झाल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये आमच्या देशातील सर्वच देशभक्तांनी आणि सर्वसामान्य जनतेने या स्वातंत्र्याचा आनंद उत्सव साजरा केला. परंतु पहिल्या दशकामध्ये, स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दशकामध्ये आमचा देश कसा तरी पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून म्हणा किंवा नुकतंच स्वातंत्र्य मिळाल्यामुळे म्हणा, त्या आनंदाच्या आणि उत्साहाच्या भरामध्ये आम्ही त्या ठिकाणी 1960च्या नंतर हळूहळू आर्थिक प्रगतीला, सांस्कृतिक प्रगतीला सुरुवात केली होती. परंतु जसजसं आमच्या देशाच्या स्वातंत्र्याचं वय वाढत गेलं तसं तसं आमचा देश प्रत्येक 10 वर्षानंतर जर मागे वळून पाहिलं तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही मागे हटत गेलो. राजकीय भूमिका असो, शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, हा संपूर्ण देशाच्या सगळ्या क्षेत्राचा विचार केला असता तर 1960च्या नंतर आम्ही दर 10 वर्षाचं जेव्हा आम्ही परिमार्जन करू, मागे वळून पाहायचं, तर त्या दृष्टीनं आम्ही मागेच हटत गेलो. तसं जर पाहिलं आपण तर हे एक लक्षात घ्या. याचं उदाहरण मी देतो. जेव्हा 1951ला पहिली पंचवार्षिक योजना राबवण्याचं घोषित झालं आणि ती पहिली पंचवार्षिक योजना चालविण्यासाठी किंवा अंमलबजावणी करण्यासाठी जवळपास 2000 कोटी रुपये, 2022 कोटी रुपयाचं कर्ज काढलं आणि त्या कर्जाच्या माध्यमातून पहिली पंचवार्षिक योजना राबवण्याचं ठरवलं. आणि जेव्हा 1956ला या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा अहवाल आला, त्या अहवालाच्या येण्याच्या पूर्वी
म्हणजेच 1951ला पहिली पंचवार्षिक योजना राबवण्याचा निर्णय झाला. त्या निर्णयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सूतोवाच दिलं होतं की आपण कर्ज काढून सण साजरा करू नये. ही संत गाडगे बाबांचा हा संदेश त्यांना माहिती होता. म्हणून की काय तर या कर्ज काढून पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी बाबासाहेबांनी विरोधच केला होता एक प्रकारे. आणि जेव्हा 1956ला या पंचवार्षिक योजनेचा अहवाल आला तर दुसरी पंचवार्षिक योजना 1956 पासून राबविण्यासाठी पहिल्या पंचवार्षिक योजनेचा आलेल्या अहवालामध्ये जे पाहिजे तेवढे यश पाहिजे होतं यायला ते येऊ शकलं नाही. परिणामी दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी सुद्धा पुन्हा आम्हाला 32,000 कोटी रुपयाचं कर्ज काढावं लागलं की जेणेकरून पहिल्या पंचवार्षिक योजनेचं व्याजासहित कर्ज फेडण्याची वेळ दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून तिला परतफेड करण्याच्या उद्देशाने दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यासाठी अंमलात आणण्याचं ठरवलं. त्यासाठी 32,000 कोटी रुपये काढले कर्ज आणि पुन्हा दुसरी पंचवार्षिक योजना राबवल्याच्या नंतर याचा अहवाल सुद्धा या ठिकाणी परिणामकारक आला नाही. एक प्रकारे कर्जाच्या माध्यमातून डोंगर साठतो का काय अशा पद्धतीनं अवस्था निर्माण झाली. आणि मग दुसरी पंचवार्षिक तिसरी पंचवार्षिक ह्या पंचवार्षिक योजना जवळपास 10 ते 12 पंचवार्षिक योजना राबवल्या. आणि त्यावेळी या पंचवार्षिक योजनाचा म्हणा किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या भागभांडवली असतील, त्यानंतर जागतिक नाणेनिधीचं कर्ज असेल, त्यानंतर जागतिक भांडवलाच्या बाजार भांडवलामधून पैसे काढले असतील, या सगळ्यांचा एकंदरीत परिणाम जेव्हा विचार केला तेव्हा आपला देश 1960 पासून हळूहळू कर्जाच्या खाईमध्ये लोटल्या जात होता. आणि मग जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या अर्थशास्त्राच्या व्याख्येच्या माध्यमातून जसं म्हटले होते की कर्ज काढून सण साजरा करू नये, अगदी तीच पद्धत बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर या केंद्र सरकारने अशीच चालू ठेवली. आणि शेवटी एक एक दिवस, एक एक महिना, एक एक वर्ष कर्जावर मदार होऊन संपूर्ण देशाचा कारभार करावा लागला. आणि हा कर्जाचा हळूहळू वाढणारा माउंट एव्हरेस्ट आज 2025च्या काळामध्ये केंद्र सरकारचा जर विचार केला तर जवळपास 300 लाख कोटी रुपये, 300 लाख कोटी रुपयाचं कर्ज या देशावरती आज 2025च्या काळामध्ये आहे. आणि देशाचं संपूर्ण वर्षभराचं उत्पन्न 50 ते 60 लाख कोटी रुपयाच्या आतमध्ये आहे. म्हणजे आपलं वार्षिक उत्पन्न जेवढं आहे, वार्षिक उलाढाल जेवढी आहे त्याच्या 6 पट कर्ज आमच्या देशावरती आहे. राज्याची सुद्धा तीच अवस्था. राज्यावरती सुद्धा आज जवळपास 11 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे. आणि त्याच्या 50% सुद्धा 40% त्याच्या आपलं उत्पन्न आहे वार्षिक महाराष्ट्र राज्याचं. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की देशाचा आणि राज्याचा आर्थिक गाडा जो आहे हा आर्थिक गाडा आज आमचा दिवाळखोरीच्या दिशेने जात आहे. ही झाली आर्थिक बाजू. देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या 78 वर्षाच्या इतिहासामध्ये, आर्थिक इतिहासामध्ये, आर्थिक विकासाच्या इतिहासामध्ये ही बाजू आमची देशाची आणि राज्याची अशा पद्धतीनं कर्जाचा माउंट एव्हरेस्ट झाल्यामुळं दरडोई जवळपास 1,72,000 महाराष्ट्रीयन जनतेवरती दरडोई कर्ज आहे. ही झाली आर्थिक विकासाची बाजू. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की संपूर्ण लोकशाहीचा मूळ पाया त्या आर्थिक लोकशाहीवरच अवलंबून असतो. आणि आज आमच्या देशाची आणि राज्याची अवस्था अशी आहे की आमची आर्थिक लोकशाही नसल्यामुळं, प्रस्थापित होऊ शकले नसल्यामुळं, आर्थिक समानता प्रस्थापित होऊ न शकल्यामुळं, आर्थिक विषमता स्थापन झाल्यामुळं गेल्या 78 वर्षात आज आमची लोकशाही, आर्थिक लोकशाही एक प्रकारे गरीब आणि श्रीमंतीच्या दरीमध्ये विस्कटून गेलेली आहे. आता ज्या मूळ लोकशाहीमध्ये मूळ आर्थिक लोकशाही महत्वाची असते, ती जर आर्थिक लोकशाही स्थापनच झाली नसेल, विकसितच होऊ शकली नसेल, तर इतर बाबी काय, स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या गोष्टी तर अति दुर्गम आहेत. आणि स्वातंत्र्याचा जर विचार केला तर आम्हाला स्वातंत्र्य सुद्धा राहिलेलं नाही. आमच्या अभिव्यक्तीवर घाला घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा कायदा पारित केलेला आहे.
एवढंच काय की या मराठी भाषेला दुय्यम लेखण्यासाठी हिंदी भाषा जी सक्तीची केलेली आहे ती करण्याची खरं कारण जेव्हा आम्हाला कळलं की ज्यावेळेस मराठी भाषेला अभिजात दर्जा केंद्र शासनाने जेव्हा दिला त्याच वेळेस आम्हाला कळलं की कुठेतरी काळेबेर आहे आणि ते काळेबेर 17 जूनला समजलं की मराठी भाषेला दुय्यम समजून हिंदीला सक्ती करण्याचा हा केंद्र सरकारचा जो काही अट्टहास आहे तो या ठिकाणी त्या कारणाचं ते कारण लक्षात आलं. मग स्वातंत्र्याची अभिव्यक्तीवर सुद्धा घाला, भाषेच्या संस्कृतीवर सुद्धा घाला, त्याचप्रमाणे आमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कृतीवर सुद्धा घाला. म्हणजे एकंदरीत समजायचं कारण हेच की ज्या पद्धतीनं 2014ला सेंट्रल विस्टाची निर्मिती करून त्याचं उद्घाटन केलं, ज्या सेंट्रल विस्टाला नवीन संसद आपण म्हणू, त्या नवीन संसदेच्या उद्घाटनाला आमच्या राष्ट्रपतीला सुद्धा बोलवू नये का, तर राष्ट्रपती ह्या महिला आहेत आणि राष्ट्रपती ह्या महिला असल्यामुळं मनुस्मृतीच्या माध्यमातून त्या अतिशूद्र आहेत आणि म्हणून की काय सेंट्रल विस्टाच्या उद्घाटनाला त्यांना बोलावण्यात आलं नाही, निमंत्रण देण्यात आलं नाही. आणि मग या सेंट्रल विस्टाच्या निर्मितीपासून हिंदू राष्ट्र बनविण्याच्या नावाखाली मनुस्मृती लागू करण्याचा या RSSचा, या भाजपचा, या मोदी शहाचा, एकंदरीत या संपूर्ण व्यवस्थेचा अशा पद्धतीनं पगड्या या ठिकाणी दिसतोय. सेंट्रल विस्टाच्या निर्मितीनंतर त्याच्यामध्ये प्रतिकात्मक सिंबल हे त्या ठिकाणी वापरलं गेलं, म्हणजे एखाद्या धर्माचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी ते वापरलं गेलं. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित जे भारताचं संविधान आहे त्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे तो या ठिकाणी उल्लंघन करून या सिंबलला, एखाद्या धर्माच्या प्रतीकाला या ठिकाणी वापर करण्यात आला. म्हणजेच हिंदू राष्ट्राची निर्मिती, त्याचप्रमाणे संपूर्ण व्यवस्थाच संविधानासहित लोकशाहीच्या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता या सगळ्यांना धुळीत मिळविण्यासाठी या केंद्र सरकारने, भाजपाने, RSSने, मोदीने, शहाने आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीसने या सगळ्यांनी मिळून येनकेन प्रकारे ईडीचा धाक दाखवून, NIचा धाक दाखवून, वेगवेगळ्या CBIचा धाक दाखवून या ठिकाणी प्रादेशिक पक्षांना आणि राष्ट्रीय पक्षांच्या मित्र पक्षांना विरोधी त्यांना आपलंसं केलं. यूज अँड थ्रो अशा भूमिकेमधून त्यांना वापरलं आणि येनकेन प्रकारे तिसऱ्यांदा केंद्रामध्ये सत्तेवर बसले आणि महाराष्ट्रात सुद्धा. ही आमच्या स्वातंत्र्याची नंतरची ही आमची अवस्था आहे. आणि या 78 वर्षाचा राजकीय इतिहास, आर्थिक विकासाचा इतिहास, मित्र म्हणणार नाही आर्थिक विकास, आर्थिक विकास या खऱ्या व्याख्यामध्ये जर आपण विचार केला तर आर्थिक विकासामध्ये कर्ज ही संकल्पना बसूच शकत नाही. याचं उदाहरण सांगतो. आमचं जेवढं उत्पन्न असेल त्या उत्पन्नामध्ये आमचा जर खर्च भागत असेल तर तो आर्थिक विकासाचा न्यूट्रल गिअर असेल. आणि आमचा खर्च उत्पन्नाच्या वर जात असेल तर आम्ही आर्थिक विकास म्हणू शकत नाही, आर्थिक भकास अशा पद्धतीने आम्ही त्याची व्याख्या करू शकतो. आणि आज 2025च्या काळामध्ये या भारताच्या राजकीयच्या ऐवजी जर आर्थिक प्रवासाचा जर विचार केला तर आमचा देश आर्थिक भकास या व्याख्येमध्ये गणला जातो. महाराष्ट्र राज्य सुद्धा आर्थिक भकास या व्याख्येमध्ये गणला जातो. आंध्र प्रदेश घ्या, एकही देशामध्ये एक सुद्धा राज्य नाही, थोड्याफार प्रमाणामध्ये केरळ राज्य सोडून इतर सगळी राज्य आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहेत. आर्थिक दिवाळखोरी अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये कशी असते? उत्पन्न आणि खर्च यांचा
मेळ न बसता यांच्यामध्ये 26% जर दरी वाढली आणि ती 26%च्या वर जर पोहोचली तर आर्थिक दिवाळखोरीत निघायला देशाला आणि राज्यांना वेळ लागणार नाही. साधं उदाहरण घ्या. विकास, आर्थिक विकास कशाला म्हणावा हे एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. समजा मला एक महिन्याला मी 10,000 रुपये महिना कमावतो पगार. मग ते शारीरिक बौद्धिक कष्ट करून असेल किंवा माझ्या व्यवसायामधून तेवढी कमाई असेल. तर 10,000 रुपये जर मी महिन्याला कमवत असेल आणि माझा दरमहा खर्च, मी जर किरायाने असेल तर त्या घराचं भाडं, आणि घरात स्वतःचा असेल तर त्याचं मेंटेनन्स, किंवा माझ्या लेकरांचं खाणं पिणं राहणं, शाळा शिक्षण आरोग्य, या सगळ्या गोष्टीसाठी दरमहा जर मला 6,000 रुपये लागत असतील तर 10,000तून उरलेले 4,000 ही माझी बचत. आणि मग ही 4,000 रुपये दर महिन्याला बचत करून वर्षभराची 48,000 रुपये मी जर बचत करत असेल तर ते 48,000 रुपये माझा हा विकास झाला. आणि मग 5 वर्षामध्ये माझा 48,000 गुणिले 5 जवळपास 2,40,000 रुपये जो काही आर्थिक विकास असेल, तो 2,40,000 रुपयाचा 5 वर्षातला जो काही बचत असेल तो माझा आर्थिक विकास झाला. तो विकास माझा कुणीही राहून घेऊ शकत नाही. मग या 2,40,000 रुपयाचे मी जर कुठं गुंतवणूक केली, एखादा प्लॉट घेतला, एखाद्या एफडी केली किंवा काय केलं 5 वर्षासाठी, तर 10 वर्षानंतर जे काही त्याचं उत्पन्न मिळेल तो माझा आर्थिक विकास झाला. परंतु कारण हा आर्थिक विकास माझा जो काही बचतीच्या माध्यमातून निर्माण झाला तो कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. परंतु जर मला पगार माझा 10,000 रुपये असेल आणि माझा हतबलतेनं अपरिहार्यतेनं माझा मासिक खर्च जर 14,000 रुपये असेल तर दर महिन्याला 4,000 रुपयाचं कर्ज, मग ते सावकारी कर्ज असेल, बँकेचं असेल, पतसंस्थेचं असेल, एखाद्या स्मॉल फायनान्सचं असेल किंवा मित्राचं उसनं घेतलेलं असेल, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून दरमहा होणारं 4,000 रुपये कर्ज वर्षाला 48,000 रुपयाचं कर्ज होईल. आणि हे कर्ज व्याजासहित जर विचार केला तर दुसरे 5,000 त्याच्यामध्ये वाढतील व्याज. म्हणजे 48,000 रुपयाच्या ऐवजी माझ्यावरती वर्षाला 55,000 रुपयाचं जर कर्ज होत असेल तर मी याला आर्थिक विकास कधीही म्हणू शकत नाही. हा आर्थिक विकास होऊच शकत नाही. आणि मग हा आर्थिक विकास होत नसेल तर मग हीच व्याख्या आम्ही राज्याच्या बाबतीत, आम्ही देशाच्या बाबतीत जर लागू केली तर आज जवळपास 300 लाख कोटी रुपये आमच्या देशावरती कर्ज आहे आणि 11 लाख कोटी रुपये आमच्या राज्यावरती कर्ज आहे. मग आमची या स्वातंत्र्यानंतरची जी काही आर्थिक विकासाची, जी काही आर्थिक भकासाची जी व्याख्या निर्माण झालेली आहे ती विकासाची नव्हे तर भकासाची आहे. अशा काळामध्ये आम्ही आमच्या देशाच्या स्वातंत्र्याचं नुसतं वय वाढलेलं आहे, 78 वर्ष 79 वर्ष, ज्या पद्धतीनं आपण म्हणतो 60 बुद्धी नाठी, अगदी तीच अवस्था आमच्या देशाची आणि राज्याची झाली. मग आम्हाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय मिळालं? या गेल्या पृथ्वीच्या उत्क्रांतीपासून किंवा मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीपासून ते आजपर्यंत या 10,000 वर्षाचा जर आपण इतिहास पाहिला ऐतिहासिक, तर या पृथ्वीला नैसर्गिक भूकंपाचे धक्के खूप अल्प आहेत, अगदी अल्प. परंतु कृत्रिम गरीब आणि श्रीमंतीचे दरीतून निघालेल्या लाभारसाचे धक्के, भूकंपाचे धक्के असे मोठ्या प्रमाणावर झालेले आहेत. जर ही पृथ्वी यापुढे जर समजा संपली किंवा पृथ्वीवरती धक्के होऊन या ठिकाणी अणुबॉम्बच्या माध्यमातून ही जर पृथ्वी नष्ट झाली मानवी संस्कृती सहित, तर याला एकमेव कारण असेल की या जगामध्ये अतिआवश्यक गरजा, आवश्यक गरजा, सुखाच्या गरजा, चैनीच्या विलासाच्या गरजा ह्या जगाच्या प्रत्येक देशातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. परिणामी अल्पसंख्याक आणि विरुद्ध बहुसंख्याक यांच्यामध्ये जी गरीब आणि श्रीमंतीची दरी निर्माण झालेली आहे त्या दरीतला लावारस बाहेर पडेल आणि अणुबॉम्बच्या माध्यमातून तो फुटेल आणि तेव्हा याला कुणीही रोखू शकणार नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की या पृथ्वीला किंवा या मानवतेला जेव्हा नष्ट होण्याची पाळी येईल त्याला
आपणच कृत्रिमरित्या जबाबदार असू, आपणच त्याला आपण स्वतः जबाबदार असू की आम्ही आमच्या शेवटच्या नागरिकापर्यंत या स्वातंत्र्य, समानता, न्याय आणि बंधुता ह्या गरजा पोहोचू शकल्या नाहीत. अत्यावश्यक गरजा असलेल्या, आवश्यक गरजा असलेल्या, सुखाच्या गरजा असलेल्या या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. अर्थात विषमता आम्ही नष्ट करू शकलो नाही, स्वातंत्र्य परिपूर्ण आम्ही देऊ शकलो नाही, न्याय आम्ही देऊ शकलो नाही, बंधुता तर बाजूलाच राहिली. अशा या सगळ्या परिणामामुळे आज आमचा देश गेल्या 78 वर्षामध्ये निश्चितपणे आम्ही स्वातंत्र्याच्या उलट दिशेने जात आहोत. सुरुवातीच्या काळात वाटलं आम्हाला की आता आम्ही गुलाम नाही आहोत, स्वतंत्र झालो आहोत आणि त्या स्वातंत्र्याच्या नावाखाली मुठभर लोकांनी स्वैराचार निर्माण केला आणि बहुसंख्याकांना आपलं गुलाम बनवलं त्यांच्या हतबलतेपोटी. आणि हळूहळू हा स्वतंत्र झालेला देश गुलामीकडे कसा होत गेला, गुलाम कसा होत गेला हे आम्हाला कळलंच नाही. सुरुवातीला इंग्रज होते, बाहेरचे लोक होते, परंतु ज्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा या देशामध्ये जेवढ्या पद्धतीनं, जेवढ्या विद्युत गतीनं या देशामध्ये विषमता निर्माण केली नाही, त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त आमच्या स्वकीयांनी, मुठभर लोकांनी, 3.5% लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिरकाव करून या देशामध्ये विषमता निर्माण केली. एक उदाहरण देतो. 15व्या आणि 16व्या शतकाच्या मध्यामध्ये आपल्या देशावरती 40 वर्ष शेरशाह सुरी यांचं राज्य होतं. ज्या शेरशाह सुरींनी आजचा आपला क्रमांक 1 चा नॅशनल हायवे जो त्यांनी निर्माण केलेला आहे. आणि असं म्हणतात, इतिहासामध्ये आहे की शेरशाह सुरीच्या राज्यामध्ये एखादं सोन्याचं गाठोडं घेऊन प्रवासी जर जात असेल चालत आणि तो जर थकला, एखाद्या झाडाखाली जरी ते सोन्याचं गाठोडं उशाला घेऊन जर तो आराम करत असेल तर तो सुखरूपपणे त्याच्या ठिकाणी त्या घरी पोहोचायचा. शेरशाह सुरींच्या काळामध्ये एकही चोरी झाली नाही, एकही खून किंवा हत्या झाली नाही. जर अशा सुवर्ण काळाला जर आम्ही आक्रमणकर्ते म्हणून जर हिणवत असू, तर आज लोकशाही असून सुद्धा 2025च्या काळामध्ये आज आमचा म्हातारा, आमचा नातेवाईक बँकेतून पैसे काढून पिशवी हातात घेऊन घरी येईल याचा नेम नाही सुखरूप. म्हणजे चोरी, मारामारी, खून, हत्या, या बलात्कार, या सगळ्या गोष्टी आज लोकशाहीमध्ये घडतात. याचं एकमेव कारण हेच की आम्ही या लोकशाहीला समजून घेतलं नाही, या संविधानाला समजून घेतलं नाही. स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुता, धर्मनिरपेक्ष समाजवाद ह्या ज्या काही गोड गोड वाटणाऱ्या, गोलमोल वाटणाऱ्या जे काही शब्द आहेत, या शब्दांना आम्ही गोंडस पद्धतीनं या तोंडातून शब्द उच्चारतो, परंतु त्याला आम्ही आत्मसात करून आचरणातून कधी सिद्ध करू शकलो नाही. हेच 78 वर्षातलं 79व्या स्वातंत्र्य दिनाचं हे फलित आहे. मग अशा पद्धतीनं जर आम्ही असाच प्रवास चालू ठेवला तर आम्ही देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करू शकू का नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आजच निर्माण झालेला आहे. आज आमच्या देशामध्ये 62,000 शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. मंदिर कोट्यावधी अब्जावधी रुपये खर्च करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार निर्माण करत आहेत. सरकारी दवाखाने आमचे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र खेड्यामधले बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. परंतु आम्हाला मंदिरं पाहिजेत, मंदिराची जीर्णोद्धार आम्हाला पाहिजे, त्यांची ट्रस्टी पाहिजे. त्या ट्रस्टीवरती कुठल्याही प्रकारच्या सरकारचा अंकुश नको. जिथं ब्राह्मणांचं पोट आहे आणि ते जानवं आहे, त्याच्यासाठी ही मंदिराची निर्मिती. म्हणजे आम्ही देशाच्या, जगाच्या तुलनेमध्ये लोकशाही संस्कृतीपासून फार गेल्या 78 वर्षामध्ये पिछाडलेले आहोत. मागे गेलो, माघार घेतलेली आहे. आणि सामाजिक लोकशाही तर विचारूच नका. अल्पसंख्याक म्हणलं की मुस्लिम, बौद्ध
ख्रिश्चन यांच्यावरती यांना अन्याय करायला फार सोपं जातं. यांना एकमेकांमध्ये गटागटामध्ये विभागून त्यांच्यावरती लालूच दाखवून त्यांना संपवण्याचा घाट यांनी घातलेला आहे. अशा अवस्थेत केवळ आणि केवळ या देशाला, या राज्याला आणि संपूर्ण व्यवस्थेला जर आम्हाला वठणीवर आणायचं असेल तर संविधानाला समजून घेऊन त्याच्यातून जागृत होऊन, मूलभूत हक्काने जागृत होऊन आचरणातून सिद्ध करणे आणि या व्यवस्थेला भाग पाडणे की या लोकशाहीवर आणि संविधानावर देश 100% चालवा, हा एकमेव उपाय आहे. त्यासाठी आम्हाला प्रत्येकाने तन मन धन आणि संघर्षाला समर्पित होऊन आम्हाला आमचं जीवन शेवटच्या श्वासापर्यंत जगावं लागणार आहे. काय नुसतं आमच्या स्वातंत्र्याचं वय वाढतंय. शाळेमध्ये 15 ऑगस्ट 26 जानेवारी जरी असली त्या ठिकाणी घोषणा देतो, राष्ट्रध्वज फडकवतो, परंतु जर विचार केला आणि मागे वळून पाहिलं, गेल्या वर्षीच्या प्रमाणामधली जो काही विकास असेल किंवा भकास असेल त्याच्यामध्ये कशी वाढ होते या वर्षी, याच्याकडे आम्ही गांभीर्याने कधी पाहत नाही. अहो, याच वर्षामध्ये आमच्या सार्वभौमत्वाचा हक्क अमेरिका हिरावून घेते आणि आमचे प्रधानमंत्री मोदी साहेब खुशाल मौन धारण करतात. लाल किल्ल्यावरून भाषण करताना जे आजपर्यंत बरळले त्याचीच रीव उडलेली आहे. त्यांची मानसिकता आता हतबल झालेली आहे. ओव्हर कॉन्फिडन्स राहील, ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊन बरळायला लागलेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की आमच्या देशातील संपूर्ण व्यवस्था, संवैधानिक व्यवस्था तिची बिकट अवस्था झालेली आहे. विरोधी पक्ष थोडाफार मजबूत आहे, थोडाफार, परंतु त्यांच्याही नांग्या यांनी पकडलेल्या आहेत. त्यांच्या नांग्या म्हणजे त्यांनी ज्या काही चोऱ्या केल्या असतील कधी काळी जीवनामध्ये, स्विस बँकेत पैसे टाकले असतील भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, त्या नांग्या पकडलेल्या असल्यामुळं यांनाही तोड नाही. आणि जनतेच्या माध्यमातून जर विचार केला तर जनतेचा मताचा हक्क यांनी हिरावून घेतलेला आहे ईव्हीएमच्या माध्यमातून. विशेष परवाला जे काही 13-14 ऑगस्टला या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही ईव्हीएमच्या माध्यमातून प्रत्यक्ष सुप्रीम कोर्टामध्ये प्रात्यक्षिक झालं आणि त्या प्रात्यक्षिकातून हरलेला उमेदवार हरियाणामधला सरपंच त्याला जिंकून दिलं आणि जो जिंकलेला होता त्याला हरवलं, हे ईव्हीएमची करामत सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हरलेल्या तेव्हाच्या 2022 मधल्या हरलेल्या उमेदवाराला विजय घोषित केलं, सरपंच पद बहाल केलं सर्वोच्च न्यायालयाने. परंतु सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम आदेशामध्ये हे दिलं नाही की या 3 वर्षामध्ये या सरपंचाने जे काही कारनामे केले असतील त्याची चौकशी करायला पाहिजे, किंवा ज्यांनी या निवडणूक अधिकाऱ्यांनी जे काही हे कटकारस्थान त्यावेळेस केलं होतं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले का? नाही दिले. किंवा निवडणूक आयुक्ताला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं का? नाही केलं. बघू अंतिम आदेश आल्याच्या नंतर काय होईल ते बघूया. परंतु अंतरिम आदेशामध्ये ह्या गोष्टी तात्काळ व्हायला पाहिजे होत्या, पण नाही झाल्या. याचा अर्थ आमच्या मनामध्ये मौन आहे. आम्हाला वाटतं की सर्वोच्च न्यायालय न्याय देतं का निकाल देतं याची गॅरंटी नाही. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, या देशाचा 78 वर्षामधला जो सर्वच क्षेत्रातला प्रवास आहे तो जर 100% भारताच्या संविधानाच्या माध्यमातून झाला असता तर आज ही आमच्या वेळ कधीच आली नसती. ना आमच्या जगाचा पोशिंदा शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या केला नसता, नाही अल्पसंख्याकावरती अन्याय झाले असते, नाही आमच्या 62,000 शाळा बंद पडल्या नसत्या, नाही या मंदिरांचा जीर्णोद्धार झाला नसता सरकारी खर्चातून. म्हणजे याचा अर्थ की आम्ही गेल्या 78 वर्षामध्ये आमच्या मूलभूत हक्काविषयी आम्ही जागृत होऊ शकलो नाही, आम्ही व्यवस्थेला भांडू शकलो नाही, जाब विचारू शकलो नाही. हाच या 78 वर्षाचा इतिहास आहे. आणि असंच आम्ही मौन धारण केलं, असंच आम्ही गप्प बसलो तर येणाऱ्या शताब्दी वर्ष सुद्धा स्वातंत्र्यात आम्ही साजरी करू शकू का नाही याची गॅरंटी नाही. हे अशा पद्धतीने गंभीरपणे या गांभीर्याची मी जाणीव करून देतो.
आणि या देशाच्या इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण प्रत्येकाने, प्रत्येक भारतवासियांनी, जबाबदार नागरिकाने या सगळ्या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करावा, विचार करून आचार करावा, आचार करून आचरणातून सिद्ध व्हावं आणि सिद्ध होऊन व्यवस्थेला जाब विचारावा. व्यवस्थेला केवळ जाबच विचारायचा नाही, तर संविधानाच्या वरती अंमलबजावणी करण्यासाठी प्रवृत्त करावं, भाग पाडावं. प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी चालेल, तरी या ईव्हीएमला हटविल्याशिवाय कायमचं आपण या ठिकाणी श्वास सुद्धा घेऊ शकणार नाही, असा दृढ संकल्प आपण या दिवशी या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त करूया. आणि एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय.